जयंती या निमित्तानं आज आपण आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे। 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची आज काय आहे जयंती। त्या निमित्ताने आपण या शाळेमध्ये शिक्षक दिन हे शिक्षक दिन हा दिवस आपण आज साजरा केला आहे। त्या निमित्तानं आपण आज अध्यक्ष सदाशिवराव वाठोरे भावी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत रावते सर करतील अशी मी त्यांना विनंती। गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। आज 5 सप्टेंबर आहे। हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत। या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे। शिक्षक आपल्याला ज्ञान देतात आपल्या कलागुणाला वाव देतात। आज आपण सर्व शिक्षकांना वंदन करूयात। आज 5 सप्टेंबर आहे। हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहे। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व असते। शिक्षक आपल्याला ज्ञान देतात व ते चांगले संस्कार करतात व शिक्षक आपल्याला कलागुणांना वाव देतात। तसेच खरे शिक्षक माता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले आहेत व माझ्या सर्व शिक्षकांना वंदन करून माझे 2 शब्द संस्कृत महोदय, सम्माननीय मेरे शिक्षकों और मेरे प्रिय साथियों, आप सभी को मेरी तरफ से सादर प्रणाम। यह दिन उन महान शिक्षकों को समर्पित है जिन्होंने हमारे जीवन को आकार दिया। शिक्षक हमें केवल किताबी ज्ञान नहीं देते बल्कि जीवन के मूल्य भी सिखाते हैं। जाते जाते एक लाइन बोला चाहता हूँ, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली सजाने के लिए, पर एक अकेला शिक्षक ही काफी है बच्चों के जीवन को स्वर्ग बनाने के लिए। इतना बोल के मैं अपना पान येणारच, पान म्हटलं की फूल येणारच, फूल म्हटलं की फळ येणारच आणि कोणताही कार्यक्रम म्हटलं की समारोप येणार म्हणजे येणारच। म्हणून आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री सदाशिव वाठोरे सर, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री धोबे सर, तसेच आपल्या शाळेचे शिक्षक माननीय श्री रावते सर मॅडम, सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे। तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे भाषण सादर केले आहेत। विशेष करून आपला रुद्र हिंदीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं भाषण सादर केलेलं आहे। त्याच्यानंतर आदिती अमोल माने, त्यानंतर गौरव बास्टेवाड यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे भाषण आपल्यापुढे सादर केले आहेत। आणि हा अध्यक्षाच्या वतीने आपला हा शिक्षक दिन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद।